योगेश केदार नावाचा एक भांडवल स्वतःला शिवसेनेचा प्रवक्ता म्हणताय आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये धनाजी सावंताचा विरोध आम्ही 100% करणार. धनंजयला आम्ही जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही. धनंजयला आम्ही जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही. निवडून तर येऊ द्यायचे पुढचे विषय. योगेश केदार नावाचा एक भांडवल स्वतःला शिवसेनेचा प्रवक्ता म्हणताय. धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत म्हणाले की मला लोकसभेचं तिकीट नको, पण माझ्या पुतण्याला द्या. या गोष्टीचा आम्ही धाराशिवमधले शिवसेना असेल, मी शिवसेनेचा प्रवक्ता म्हणून तानाजीराव सावंतांच्या ह्या विधानाचा आम्ही तीव्र निषेध करतो. धाराशिव जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, आहे आणि राहणार आहे. त्याच कारणाने जेव्हा सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले तेव्हा सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमताने धनंजय दादा सावंत यांची लोकसभेसाठी उमेदवारीची मागणी केली होती आणि तो सर्वस्वी अधिकार हा पदाधिकाऱ्यांचा आहे. परंतु आज दुपारी योगेश केदार नावाचं एक भांडवल स्वतःला शिवसेनेचा प्रवक्ता म्हणताय. पक्षानं तुम्हाला इलेक्शन लढण्याची विनंती केलेली आहे. जर तुम्हाला पक्षादेश मानायचा नसेल तर इतर गोरगरीब माणसाला पुढं करा, पण तुम्ही तुमच्या स्वतःच्या पुतण्यालाच पुढं करताय. हे अत्यंत चुकीचं आहे. यातून कॅडरमध्ये मेसेज चुकीचा जाईल आणि तुम्हाला आता महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न पडायला लागले. तुम्ही तर पुण्यामध्ये वाढदिवसाला भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लावून घेताय आणि मंत्री महोदयांना जर खरंच भावी मुख्यमंत्री व्हायचं असेल तर त्यांनी पक्ष वाढवावा. इतर समाजातल्या लोकांना आमदार खासदार करावं. समाजातल्या इतर पोरांना घेऊन स्वतःच्या घरातलेच लोक, प्रमुख पण आपल्या घरात, खासदार पण आपल्या घरात, आमदार पण घरात घेतल्यानंतर तुम्ही फक्त सावंत सेनेच्या किंवा तुम्ही फक्त सावंतांच्या एम्पायरचा मुख्यमंत्री असू शकताय, महाराष्ट्राचा होऊ शकत नाही. आणि म्हणून तानाजीराव सावंतांनी स्वतःच्या पुतण्याचं नाव वाढवणं बंद करावं. योगेश केदार नावाचा एक भांडवल स्वतःला शिवसेनेचा प्रवक्ता म्हणताय. तो शिवसेनेत आला कधी, प्रवक्ता झाला कसा आणि केव्हा आणि तो काय बोलतोय ह्याचं भान त्याला राहिलेलं नाही. साहेबांना एकेरी भाषेत उल्लेख करतोय. धनंजय दादांना जिल्ह्यात पाऊल ठेवणार नाही अशी भाषा बोलतोय. त्याला एकच सांगणं, तू जिल्ह्यात असतो का? तुला आजपर्यंत कधीच पाहिलं नाही. तू कुठल्याही पदाधिकाऱ्याच्या बैठकीत कधीही दिसला नाहीस. आणि धनंजय दादा सावंत हे बाहेरचं पार्सल आहे असली एकेरी भाषा करतो. महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये आणि त्यातल्या त्यात धाराशिव जिल्ह्यात उपऱ्या लोकांना मतदान होत नाही. तानाजीराव सावंतांना ह्या गोष्टीची जाणीव आता नक्कीच होणार आहे. महाराष्ट्रातला आमचा एक सगळ्यांचा असा एक पायंडा किंवा आमची अशी एक समज आहे आता की तानाजीराव सावंत दुसऱ्या जिल्ह्यातनं आमच्या इथं व्यापारी म्हणून आले आणि इंग्रज नीती वापरून आता राज्यकर्ते बनायचं त्यांचं धोरण, हे आम्ही जिल्हावासी मान्य करणार नाही. तू कुठला आहेस, तुझं काय आहे, तू कसली भाषा वापरतोयस, भांडवळा हे तुला शोभत नाही. असली भाषा तू वापरणं चुकीचं आहे. तुला एकच सांगते, दादांना तू वाढून दाखव. तू फक्त गावाचं नाव सांग, चौकाचं नाव सांग. धनंजय दादाची ही बहीण अर्चना दराडे, शिवसेना जिल्हा प्रमुख महिला आघाडी, त्या ठिकाणी मी येते. तू वाढवून दाखव, तू थांबवून दाखव. धनंजय दादा सावंत हे अडवणारं वादळ नाही. सावंत साहेबांनी पूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलेला आहे जिल्ह्याचा विकास कसा करायचा असतो. जेव्हा तेरणा कारखाना बंद पडला होता, जेव्हा लोकांच्या अन्नात माती कालवत होते सगळे राजकारणी लोक, तेव्हा तू झोपला होतास का रे? आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये धनाजी सावंताचा विरोध आम्ही 100% करणार. धनंजयला आम्ही जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही. निवडून तर येऊ द्यायचे पुढचे विषय. तानाजी सावंतांनी लढले तर त्या बाबतीत आम्ही सकारात्मक नक्की विचार करू. आणि आज बोलतोय की त्यांना उमेदवारी देऊ नका म्हणून. तुझं कोण ऐकणार आहे? तुझी लायकी आहे का तेवढी? तू प्रवक्ता समजतोस ना. पक्षाचे प्रोटोकॉल तुला जर कळत असतील तर तू जाहीरपणे माफी माग. तुला एवढंच सांगते आणि इज्जतीत राहा, नाहीतर तुला जशाच तसं उत्तर द्यायला आम्हीही कमी नाहू, हे विसरू नको. आणि पक्षाचा आदेश हा मानणारी माणसं आहे आणि ह्या गोष्टीसाठी जर वाटेल ती किंमत मोजायची वेळ आली तरी मोजू, पण आम्ही हा विरोध 100% करणार. योगेश केदार, तुझं कसं आहे, धंदा चुरमुऱ्याचा, आईट सरापाची. उमेदवारी कुणाला द्यायची, कुणी लढायचं, तानाजीराव सावंत साहेबांनी लढायचं का त्यांच्या पुतण्याने लढायचं, हा निर्णय घेण्यासाठी स्वतः तानाजीराव सावंत साहेब हे सक्षम आहे. तुझं डोकं लावू नको. तू काय धंदे केलेस, तू वनवास यात्रा कशी काढलीस, कुठं गेलास, त्याचे सगळे पुरावे आम्हीही ठेवतो, आमच्याकडे हे आहेत.
त्यामुळे इथून पुढे फक्त शांत राहा आणि जाहीर माफी माग, नाहीतर तुझ्याही सगळ्या गोष्टी उघड करायला आम्हालाही वेळ लागणार नाही, हे विसरू नकोस.